नमस्कार, मी आज बनवणार आहे वाटाण्याचे कटलेट। त्यासाठी मी इथे वाटाणे उकडून मिक्सरला असे जाडसर वाटून घेतलेत आणि हे 3 उकडलेले बटाटे घेतलेत, खिसणीने खिसून घेतलेत आणि 1 वाटी मी पोहे घेतलेत, भिजवून घेतलेत आणि मी हिरवी मिरची घेतली आहे, जाडसर वाटून घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। आता मी उकडलेले बटाटे एका प्लेटमध्ये घेते। वाटाणे घेते, पोहे घेते, एक चमचा मिरचीची पेस्ट घेते, कोथिंबीर घेते, एक चमचा गरम मसाला घेते, थोडीशी मिरची पावडर घेते, थोडीशीच हळद घेते, 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेते, 1 चमचा मीठ घेते, अगदी थोडीशी कसुरी मेथी घेते, अर्धा चमचा, अगदी पाव चमचा धना पावडर टाकते, पाव चमचा जीरा पावडर टाकते, सगळं मिक्स करून घेते। हे ताट मला कमी पडणार आहे, मी दुसरं ताट घेते। पीठ माझं मळून झालेलं आहे। कुठलाही आकार आपण देऊ शकतो। प्लेट लेना, आता हे माझे सगळे कटलेट असे झालेले आहेत बनवून। मी आता हे थोडेसे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते, थोडेसे सेट व्हायला, म्हणजे तळताना ते फुटणार नाहीत। आता हे मी आता फ्रीजमधून काढलेलं आहे, असं थोडंसं छान कडक झालं आहे। आता मी हे कढईत तळणार आहे। आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे। आता मी तेल टाकते। आता तेल तापलंय, मी एक एक कटलेट तेलात सोडते। आता गॅस मी थोडासा कमी करते। हे असेच मीडियम गॅसवर शिजवून तळून घ्यायचे।
आता हे माझे तळून झाले, काढून घेते. तर हे सुद्धा माझे तळून झालेले आहेत. हे माझे वाटाण्याचे कटलेट तयार झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.